नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। लोकसभेची निवडणूक पार पडली आणि आता कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येणार याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत। आपण त्याविषयी माहिती बघणार आहोत की मराठवाड्यातील 7 ते 8 लोकसभा मतदारसंघातून कोणते नेते विजयी होतील। तर मित्रांनो, पहिल्यांदा बघूयात हिंगोली लोकसभा मतदारसंघाविषयी। या ठिकाणी दोन्ही उमेदवार हे मराठा समाजाचे होते। त्या ठिकाणी बाबुराव कदम हे शिंदे गटाकडून आणि नागेश पाटील आष्टीकर हे उबाटा गटाकडून उभे होते। या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर यांचा 20,000च्या मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे। दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी महायुतीकडून महादेव जानकर हे उभे होते, तर उबाटा गटाकडून संजय जाधव हे उभे होते। या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झाली। या ठिकाणी संजय जाधव हे 1 लाखाच्या मतांनी निवडून येतील अशी शक्यता आहे। यानंतरचा मतदारसंघ आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर हे भारतीय जनता पार्टीकडून उभे होते, तर वसंत चव्हाण हे काँग्रेसकडून उभे होते। दोन्ही मराठा उमेदवार होते। या ठिकाणी वसंत चव्हाण 50,000च्या मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे। जालना लोकसभा मतदारसंघ हा मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला। या ठिकाणी रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे दोन्ही मराठा उमेदवार उभे आहेत। या ठिकाणी रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत 5 लोकसभा जिंकल्या आहेत, मात्र यावेळेस त्यांचा विजय कठीण असल्याचं बोललं जात आहे। प्रामुख्याने एक नौका उमेदवार म्हणजेच मंगेश साबळे हे कारणीभूत आहेत। मंगेश साबळे हे कुणाचं मत खातात यावरून जालना लोकसभा मतदारसंघातील गणिते ठरणार आहेत। या ठिकाणी रावसाहेब दानवे, कल्याण काळे की मंगेश साबळे या तिन्हीपैकी कोणता उमेदवार निवडून येईल, मात्र या ठिकाणी रावसाहेब दानवे निवडून येणार नाहीत एवढं मात्र निश्चित आहे। मराठवाड्यातील सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी प्रामुख्याने 4 उमेदवार रिंगणात आहेत। चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, संदीपान भुमरे आणि हर्षवर्धन जाधव या चौघांमध्ये मोठ्या प्रमाणात लढत होण्याची शक्यता आहे। मात्र मुख्य लढत ही चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात होण्याची शक्यता आहे। संदीपान भुमरे आणि हर्षवर्धन जाधव हे चंद्रकांत खैरेंचे मतं खातात का यावरून इम्तियाज जलील निवडून येतील का नाही हे ठरणार आहे। मात्र इम्तियाज जलील हे अवघ्या 5 ते 10,000च्या मतांनी निवडून येण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत। या ठिकाणी अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात थेट लढत होत आहे। अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती उभे राहिले आहेत, मात्र त्यांचे पती स्वतः भाजपचे आमदार आहेत। तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांच्या अत्यंत साध्या स्वभावामुळे व उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहिल्यामुळे ओमराजे निंबाळकर यांचा तब्बल 2 लाखाच्या मताने ते निवडून येण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं, आम्ही सांगितलेल्या लोकसभा मतदारसंघातून हे लोक निवडून येतील की नाही याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका।